कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ व तारदाळ पंचायत समिती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। धनशक्तीच्या विरोधात थेट जनतेशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली विनोद कोराणे व पंचायत समितीच्या उमेदवार अनिल पवन शिंदे यांनी शनिवारी तारदाळ परिसरात जोरदार प्रचार करत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला। प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी गल्लीबोळातून पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला। यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, महिला बचत गट, युवकांसाठी रोजगार व शेतीविषयक प्रश्न मांडले। प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत दीपाली कोराणे व अनिता शिंदे यांनी आम्हाला एकदा संधी देऊन पहा, ही संधी केवळ निवडणुकीपुरती न राहता विकास कामातून दाखवून देऊ असा ठाम विश्वास दिला। महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजना, महिलांसाठी भक्कम व सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय याची माहिती देत उमेदवारांनी भाजपप्रणीत धनशक्तीच्या राजकारणावर अप्रत्यक्ष टीका केली। विकासाऐवजी केवळ सत्तेचा माज दाखवणाऱ्यांना मतदारच योग्य जागा दाखवतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान महिलांचा व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षणीय ठरला। आता बदल हवा आहे, विकासासाठी नवी नेतृत्वाची गरज आहे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत असल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे। या प्रचार फेरीला संगीता पाटील, सिंधुताई शिंदे, सारिका तेलवे, सिंधू गायकवाड, दीपाली कुंभार, रोहिणी गायकवाड, सविता जगताप, पवन शिंदे, अश्लेषा गायकवाड, लखन बेनके, स्वप्नील चव्हाण, यशवंत गायकवाड, संदीप चौगुले, बंटी शिंदे, तुषार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारदाळमध्ये वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात महाविकास आघाडीचा प्रचार आणखीन धारदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।